महाराष्ट्रातलं चित्र काय आहे या लोकशाहीबद्दलचं? एका बाजूला आपण घराणेशाहीवर फार टीका आता करण्याची काही परिस्थिती राहिलेली नाहीये, कारण लोकांनी त्याला स्वीकारलं असं दिसतंय. शोले पिक्चरमध्ये जसं आहे की ते नाणं कसंही टाकलं तरी एकच पद्धतीचं पडतं. हां. तसं तुम्ही कुणालाही मतदान टाका, ते घराणेशाहीलाच जाणार. देशाची काय स्थिती आहे आणि जगाची काय स्थिती आहे त्याचे काही आकडेवारी आहेत का आपल्याकडे? कॅनडाचे जे पंतप्रधान आहेत होते, तर त्यांचे वडील पंतप्रधान असताना ते 4 वर्ष त्यांनी टोस्ट देऊन काय म्हटले की मी कॅनडाच्या भावी पंतप्रधानांना टोस्ट देईन. आणि जोक असा की ते नंतर खरंच पंतप्रधान झाले. मग मी असं पण म्हणतो की सगळ्या राजकीय पक्षांची ही मजबुरी झाली आहे का की त्यांना डावलून आपण पक्ष नाही चालवू शकतो? आज कसं झालंय की व्यक्ती म्हणजे पक्ष झाला. म्हणजे आपल्याला समजा बाबा एखादा जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यातला पक्ष किती पक्ष नाही आठवत, पटकन त्या जिल्ह्यातली नावं आठवतात. तर याच्यामधून लोकशाहीकरण नाही झालं ना, तुमच्या पक्षांचं टोळीकरण झालं. पक्ष म्हणजे टोळ्या झाल्यात आणि याच्यामुळे असं झालंय की घराने तुम्हाला ब्लॅकमेल करतात. म्हणजे प्रादेशिक पक्ष प्रादेशिक अस्मितापेक्षा जास्त घराणेशाहीचं आहे. घराणेशाहीची अस्मिता आहे. नातेवाईकांच्या जोड्या या निवडणुकीत मला खूप म्हणजे वडील आणि मुलगा, वडील आणि मुलगी, काका आणि पुतण्या, भाऊ भाऊ, भाऊ बहीण, नवरा बायको यांची पण एक जोडी. प्रादेशिक पक्षातल्या फाटाफोटीचं कारण सुद्धा पुन्हा घराणेशाही. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमाच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुका पार पडल्या. या विधानसभा निवडणुकांच्या मध्ये जे चित्र समोर आलं त्याचं विश्लेषण आपण सातत्यानं करतोय, त्याला डिकोड करण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशाच प्रकारे या विधानसभा निवडणुकीमध्ये घराणेशाहीचं काय चित्र राहिलं याबद्दल ते सगळं डिकोड करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला एका रिपोर्टच्या माध्यमातून, ते सामाजिक कार्यकर्ते अभ्यासक हिरमू कुलकर्णी सर आता आपल्या सोबत आहेत. त्यांनी या घराणेशाहीच्या बद्दलचा एक रिपोर्ट समोर आणलेला आहे आणि हा रिपोर्ट मला वाटतं आपल्या लोकशाहीसाठी फारसा आशादायक नक्की नाहीये, ज्याला आपण खऱ्या अर्थानं लोकशाही म्हणतोय. काय आहे त्याची वस्तुस्थिती आपण जाणून घेणार आहोत. पण सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. महाराष्ट्रातलं चित्र काय आहे या लोकशाहीबद्दलचं? काय तुमचा रिपोर्ट सांगतोय? कारण एका बाजूला आपण घराणेशाहीवर फार टीका आता करण्याची काही परिस्थिती राहिलेली नाहीये, कारण लोकांनी त्याला स्वीकारलं असं दिसतंय. पण काय वस्तुस्थिती काय जाणवली या रिपोर्टमधून महाराष्ट्रातली? घराणेशाहीबद्दल नेहमीच बोललं जातं, तर त्यामुळे मी असा विचार केला की या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघातलं काय चित्र आहे. हां. आणि त्यासाठी मग त्या जिल्ह्यातल्या पत्रकार मित्रांशी, कार्यकर्त्यांशी बोलून मी संपूर्ण 288 मतदारसंघातल्या उमेदवारांची पार्श्वभूमी तपासली. बरं. त्याचं संकलन केलं. तर मला असं दिसलं की 288 मतदारसंघांमध्ये 237 उमेदवार हे घराणेशाही पार्श्वभूमीचे होते. बरं. अर्थात त्यात मी फक्त ज्यांच्या कुटुंबात खासदारकी किंवा आमदारकी आहे असेच धरले. म्हणजे असे फक्त खासदार आणि आमदार होते असेच धरले, म्हणजे त्यात बाकी नाही धरले. म्हणजे माझे आमदार धरले. माझे आमदार पण धरले. हा, माझे आमदार धरले. पण म्हणजे कारखान्याची पार्श्वभूमी आहे, नगराध्यक्षाची पार्श्वभूमी आहे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची पार्श्वभूमी असे धरले असते किंवा नातेवाईक आहेत ते पण कमी धरले. तर ती संख्या मग 250-300च्या पुढे गेली असती. फक्त आमदारकी खासदारकी धरली तरी 237 निघतात. आणि त्याच्यामधले साधारणपणे 89 निवडून आले आणि उरलेले पराभूत झाले. त्याच्यामधले 61 मतदारसंघ असे आहेत की जिथे घराणेशाही विरुद्ध घराणेशाही होती. बरं. म्हणजे 50 मतदारसंघ असे होते की जिथे 2 उमेदवार घराणेशाहीचे होते. 10 मतदारसंघ असे होते की जिथं एकाच मतदारसंघात 3 घराणेशाहीचे होते. आणि एक भाग्यवान मतदारसंघ असा आहे की जिथे 4 घराणेशाहीचे उमेदवार होते. म्हणजे शोले पिक्चरमध्ये जसं आहे की ते नाणं कसंही टाकलं तरी एकाच पद्धतीचं पडतं, तसं तुम्ही कुणालाही मतदान टाका, ते घराणेशाहीलाच जाणार. आणि म्हणजे आपण तर गंमत बघा ना, नवी मुंबईमध्ये शेजारच्या मतदारसंघात वडील भाजपकडून आणि मुलगा इकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून. त्यामुळे सत्ता कुणाची जरी आली तरी शेवटी घरात सत्ता येणार अशा पद्धतीने. आणि आणखी एक वैशिष्ट्य असं की नातेवाईकांच्या जोड्या या निवडणुकीत मला खूप दिसल्या. बरं. म्हणजे वडील आणि मुलगा 2 जोड्या, वडील आणि मुलगी 3 जोड्या, काका आणि पुतण्या 6 जोड्या, भाऊ भाऊ 11 जोड्या, भाऊ बहीण 2 जोड्या आणि नवरा बायको यांची पण एक जोडी, नवरा बायकोची सुद्धा एक जोडी. तर या आणि त्याच्यामध्ये काही नातेवाईक बरोबर लढतायत, काही विरोधी. तुम्ही जसं आता नवी मुंबईचं उदाहरण दिलं तर व्यक्ती स्वातंत्र्य प्रचंड. म्हणजे नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उभे राहतात आणि मुलगी मात्र बंडखोरी करून अपक्ष उभी राहते. तिथं विचार स्वातंत्र्य आहे.
असं 3-4 मतदारसंघांमध्ये आपल्याला दिसतं की दोघंही वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत. म्हणजे यांचं फक्त घराणे हाच यांचा पक्ष आहे, यांची बांधिलकी पक्षाशी नाही. हे पूर्णपणे फक्त घराणे हेच त्यांचं पक्ष. काही करून सत्ता घराण्यामध्ये घरात राहिली पाहिजे याच्यासाठी. आणि म्हणून मग वेगवेगळ्या पक्षात, समजा एकनाथराव खडसे सून भाजपची खासदार आणि मुलगी विधानसभेला आमदार केला राष्ट्रवादी काँग्रेसकडून. आणि प्रश्न हा कायम की एकनाथ खडसे कुठे आहेत. हो, हा प्रश्न कायमच आहे ना. ते मनानं कुठं आहेत, शरीरानं कुठं आहेत, इथपासून ते सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पण याच्याकडे आपण बोलायला जाऊ त्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, बरोबर. लोकशाही, मग तुम्ही लोकशाही मानता की नाही, मग आपल्यावरच तो प्रश्न येतो. ठीक आहे, आपण काही घराणेशाहीचे फार विरोधक असण्याचं काही कारण नाहीये आणि फक्त त्याचं विश्लेषण आपण करतोय. कदाचित रागही खूप येतो की असं बोलल्यानंतर. मुद्दा आहे, ठीक आहे, घराणेशाहीमधून उमेदवार आले सर, 237 उमेदवार घराणेशाहीमधून आले. 288 पैकी 288 मतदारसंघापैकी 237 विधानसभा मतदारसंघात घराणेशाही होती. लोकांनी किती लोकांना स्वीकारलं? 89 उमेदवार त्यात जिंकले, म्हणजे आमदार झाले. त्याचं कारण असं होतं की याचा अर्थ लोकांनी घराणेशाही नाकारली असं मी म्हणणार नाही. याचं कारण असं की त्यातले 94 उमेदवार हे युतीनं दिलेले होते आणि 100 उमेदवार हे महाविकास आघाडीनं दिलेले होते. हा, म्हणजे बरोबर आहे तुमचं. महाविकास आघाडीचे उमेदवारच पराभूत झाले मोठ्या प्रमाणात, त्यामुळे घराणेशाही. आणि 42 उमेदवार हे अपक्ष होते घराणेशाहीचे. आता निवडणूक एकाच बाजूला करली, म्हणजे पूर्ण युतीच्या बाजूला गेली. जे निवडून आले ते बहुसंख्य घराणेशाहीचे 94 पैकी आहेत. 100 पैकी मोठ्या प्रमाणात पराभूत झाले आणि 42 कुठले फेकले गेले जे अपक्ष म्हणून उभे होते. तर ही निवडणुकीच्या विजयाची कारणं काय, याच्याबद्दल आपण अजून सगळेच संभ्रमात आहोत. ईव्हीएम घोटाळा आहे की बाकी आहे त्याच्यात आपण जाऊया नको. परंतु निवडणुकीचा निकाल हा एकतर्फी लागल्यामुळं घराणेशाही बाजूला फेकली गेली. त्यामुळं घराणेशाही नाकारली असं मी म्हणणार नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार मॅक्झिमम पराभूत झाल्यामुळे त्या 100 बरेच पराभूत झाले आणि 42 मधले पराभूत झाले. अन्यथा घराणेशाहीचं सरकार बनलं असतं. घराणेशाहीचं सरकार. किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. मला एक अजून जाणून घ्यायचं आहे, साधारणपणे महाराष्ट्राचा जेव्हा तुम्ही साकल्यानं 288 मतदारसंघांचा हा सगळा अभ्यास केला, कुठला पक्ष असा आहे बरं ज्या पक्षामध्ये सगळ्यात जास्त घराणेशाही आहे आणि कुठला असा पक्ष आहे की ज्यांनी जर थोडं बाळगलंय ते? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे 2 तुकडे झालेले आहेत. तरी सुद्धा सर्वात जास्त घराणेशाहीचे उमेदवार या दोघांचे आहेत. काय सांगताय? हो, 44% आणि 43%. हा, म्हणजे जी मांडणी केली जाते निवडून येणाऱ्यांचा गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे घराणेशाहीच्या सुभेदारांचा पक्ष असं त्याचं वर्णन केलं तरी चुकीचं ठरणार नाही. 44% आणि 43% म्हणजे 2 तुकडे पक्षाचे झाले. तरी सुद्धा सगळी घराणे यांच्याकडेच आहेत, हा त्याचा अर्थ आहे. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसचा DNA घराणेशाहीचा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यानंतर 41% उमेदवार हे काँग्रेसचे आहेत. काँग्रेस तर घराणेशाहीसाठी प्रसिद्धच आहे. मला शिवसेनेची परिस्थिती चांगली आहे की 19-19% दोन्ही शिवसेनांचं प्रमाण 19-19% आहे. अर्थात जरी शीर्ष नेतृत्व दोन्ही पक्षांचं आज घराणेशाहीकडे आहे. इकडे श्रीकांत शिंदे मुलगा आमदार खासदार आहे आणि इकडे 2 जण आहेत. पण 19% याचा अर्थ असूनही शिवसेनेचं खालचं जे केडर आहे हे अजूनही सामान्य कार्यकर्त्यांचं किंवा सामान्य उमेदवारांचं असं म्हटलं तेव्हा ठरणार नाही. मला आश्चर्य भारतीय जनता पक्षाचं वाटतं. पार्टी विथ डिफरन्स, दुसऱ्यांवर टीका करणारा पक्ष जो त्यांच्या घराणेशाहीवर बोलतो, त्याचे किती उमेदवार होते? 149 पैकी 49, म्हणजे टक्केवारीत 32%. 32% उमेदवार म्हणजे 1/3 उमेदवार हे घराणेशाहीतून आलेले आहेत. त्यातलं एक नवी मुंबईचं टाळलं म्हणूया आपण असं. आणि लोकसभेची पण आकडेवारी तुम्हाला सांगतो की 48 जे आपले मतदारसंघ आहेत त्यामध्ये 38 उमेदवार हे घराणेशाहीचे होते आणि त्यातले 14 भारतीय जनता पक्षाचे होते आणि फक्त 7 काँग्रेसचे होते. 38 पैकी 14. आणि आता एकूण सगळी घराणी काँग्रेस राष्ट्रवादी मधली बहुतांश घराणे त्या भाजपमध्येच आलेली आहेत ना. त्यामुळे भाजपनं आता आम्ही घराणेशाहीला थारा देत नाही वगैरे म्हणण्यात काय आता अर्थच नाही. तरी सुद्धा पंतप्रधानांपासून त्यांचे सगळे नेते की आमचा घराणेशाहीला विरोध आहे आणि त्यांनी त्यात पळवाट कशी काढली की निर्णय प्रक्रियेतली घराणेशाही असेल तर त्याला घराणेशाही म्हणायचं आणि इतर घराणेशाही असेल तर बोलायचं नाही. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त गांधी घराण्यात निर्णय होतात ना, त्या अगोदर गांधी घराण्यात टार्गेट करून मग ती व्याख्या तयार त्यांनी केली. पण मग मी त्यांना असं उत्तर दिलं की मग महाराष्ट्रामध्ये मुंडे महाजनांकडे एकेकादी निर्णय प्रक्रिया होती, त्यांच्याही घरात घराणेशाही तयार झालेत ना मुंडेंच्या आणि महाजनांच्या.
म्हणजे घराणेशाही नाकारण्याचा अर्थ नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचं आपण जर उदाहरण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता म्हणजे 2024च्या निवडणुकीचं तुम्हाला उदाहरण सांगतो की साधारणपणे 24% उमेदवार लोकसभेच्या 547 पैकी घराणेशाहीचे आहेत लोकसभेमध्ये. त्याच्यातले साधारणपणे 28 ते 27% हे काँग्रेसचे आहेत आणि 24% भाजपचे आहेत. तुम्ही डेटा एकदम मुखपाटच केला म्हणजे. म्हणजे मी सगळं सांगेल. हा, एन्सायक्लोपीडिया, मराठाच्या घराण्यांचा एन्सायक्लोपीडिया कोण असेल तर हिरंब कुलकर्णी सर असं म्हणे. मग मला इंटरेस्ट आता एका गोष्टीत निर्माण झालाय. आपण महाराष्ट्राबद्दल बोललो, आणखी काही मुद्दे याच्यातले आहेत त्याच्याबद्दल बोलू. देशाची काय स्थिती आहे आणि जगाची काय स्थिती आहे, त्याचे काही आकडेवारी आहेत का आपल्याकडे? हा, देशाचं म्हणाल तर 2009 साली एकूण खासदारांमध्ये 30% खासदार हे घराणेशाहीतून आलेले होते. 2009ला. 2014ला ती संख्या 22% पर्यंत गेली, म्हणजे 22% उमेदवार हे घराणेशाहीचे होते. त्यानंतर आता परत 2019ला 30% खासदार हे घराणेशाहीचे होते. आणि आता 2024चं मी सांगितलं की दोन्ही याचं प्रमाण कसं आहे. जगामध्ये सुद्धा अनेक देशांमध्ये घराणेशाही दिसते. म्हणजे आपल्याला असं सांगेल मी की अमेरिकेमध्ये सुद्धा बुश आणि केनेडी या प्रकारचे घराणे आहेत. त्यानंतर दक्षिण कोरियामध्ये जे यांच्या सुद्धा घराण्यामध्ये हे आहेत. इंटरेस्टिंग फिलिपाईन्स आहे की फिलिपाईन्समध्ये फर्डिनांड मार्कोस जो होता याच्या हुकुमशाहीविरुद्ध ॲक्विनॉने बंड केलं. तर मार्कोसने त्याची पत्नी आणि नातेवाईकांना सगळ्या घराण्यांची पदं देऊन टाकली होती. त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग असं की ज्या ॲक्विनॉने त्यांचं सरकार उलथून टाकलं त्यांचा सुद्धा मुलगा नंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला आणि त्यांचे पती पण परत राजकारणामध्ये होते. म्हणजे घराणेशाही विरुद्ध घराणेशाही. सगळ्यात जोक असं आहे की कॅनडाचे जे पंतप्रधान आहेत किंवा होते तर त्यांचे वडील पंतप्रधान असताना ते 4 वर्षाचे होते आणि त्यांना निक्सननी पार्टी दिली. तर या 4 वर्षाच्या मुलाला त्यांनी टोस्ट देऊन काय म्हटले की मी कॅनडाच्या भावी पंतप्रधानांना टोस्ट देतोय. आणि जोक असा की ते नंतर खरंच पंतप्रधान झाले. म्हणजे याला भविष्य म्हणावं की घराणेशाहीचा कॉन्फिडन्स. सौदी सारखा देश आहे, पूर्ण राजेशाहीमध्ये चालतोय, बोलायचं कामच नाही. तर असे छोटे छोटे देश सुद्धा आज इव्हन श्रीलंकेत सुद्धा श्रीलंकेमध्ये हे सगळं बंदर नायक आहे किंवा या प्रकारची घराणे आहेत. तर ती घराणे आहेत म्हणजे मग आपण असं म्हणू की राजपक्ष ते. राजपक्ष. तर मग अविकसित कुटुंबामध्ये अविकसित देशांमध्ये घराणेशाही म्हणावी तर अमेरिकेमध्ये सुद्धा 2 घराणे आहेत. इंग्लंड सारखा देश तर राजेशाही. पाकिस्तानमध्ये शरीफ येस आणि बेनझीर भुट्टो किंवा हे सगळं प्रकारचं आहे. किंवा आपण म्हणावं विकसित तर इंग्लंड अगदी त्यांच्या चरणी लागल्या घराणेशाहीच्या राजघराण्यांच्या, त्याला काहीच लॉजिक नाही. आणि म्हणून आणि भारताच्या संदर्भात मला एक विषय जाणवतं की सगळ्या प्रादेशिक पक्षांच्या जणू राज्यघटनेने त्यांना आदेश दिलाय की प्रादेशिक पक्ष स्थापन करायचा असेल तर तुमच्या घराणेशाहीचाच अध्यक्ष झाला पाहिजे. अगदी वरपासून सुरुवात करा, फारुख अब्दुल्लांपासून पहा, मुफ्तींपासून तामिळनाडूपर्यंत पहा, महाराष्ट्रात पवार, हो, आणि सगळे राज्य ना, म्हणजे अगदी ओरिसामध्ये तुम्ही पहा नवीन पटनायक, किंवा अगदी पंजाबमध्ये बादल घराणं घ्या, इकडे चंद्रबाबूंचं नायडू घ्या, जगनमोहन रेड्डींचं उदाहरण घ्या, तामिळनाडूचं उदाहरण घ्या, किंवा अगदी उत्तर प्रदेशमधली मुलायम सिंगांचं सारखं हे घ्या, किंवा लालू प्रसादांचं घ्या. म्हणजे मी प्रादेशिक पक्षांची माझ्या अहवालात यादी केली की स्थापन कोणी केलं आणि आज अध्यक्ष कोण आहे, कुठंच गणित चुकत नाही. हे काय म्हणजे प्रादेशिक पक्ष प्रादेशिक अस्मितापेक्षा जास्त घराणेशाहीचं आहे, त्याला घराणेशाहीची अस्मिता आहे. येस. आणि प्रादेशिक पक्षातल्या फाटाफोटीचं कारण सुद्धा पुन्हा घराणेशाही. म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, घराणेशाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस का फुटली याचं कारण पुन्हा नेतृत्व कोणाकडे द्यायचं, म्हणजे त्या वाटपावरून फुटलेली. किंवा चंद्रबाबू नायडूंचं उदाहरण आपल्या पुढे आहे. तर या सगळ्या बहीण भाऊ वेगवेगळे झालेले आहेत. काही जगनमोहनचं उदाहरण आहे. तर हे सगळं जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की जणू ही आमची प्रायव्हेट इस्टेट आहे, प्रायव्हेट आमची कंपनी आहे, आणि प्रायव्हेट कंपनीचा जो संचालक आहे तो मी आमच्या घरातलाच नेमणार. पण मुद्दा असा आहे, लोकांनी पण आता ही घराणेशाही स्वीकारली आहे, हे वास्तव आहे असं मानलंय आहे पण आणि नाही पण. म्हणजे दिसताना तर दिसतंय की स्वीकारलंय, पण घराणेशाहीचे जे मतदारसंघ आहेत त्याचा मी जेव्हा बारकाईने अभ्यास करतो तर घराण्यातला एक माणूस प्रमुख होऊन थांबत नाही, तो त्या तालुक्यातली किंवा जिल्ह्यातली सगळी सत्तापदं ताब्यात ठेवतो. बरं. म्हणजे मग समजा तिथल्या नगरपालिका असेल, तिथली जिल्हा परिषद असेल, तिथला सहकारी कारखाना असेल, तिथल्या शैक्षणिक संस्था असतील, दूध संघ असतील, या सगळ्यांवर आपल्या घरातली माणसं बसवतो आणि सत्तेचं केंद्रीकरण करून घेतो. बरं. तिथला कर्मचारी मोठ्या प्रमाणावर नेमले जातात, त्या कर्मचाऱ्यांना लाभार्थी बनवलं जातं आणि कार्यकर्ते पण बनवलं जातं. विरोधी पक्षाचा जो उमेदवार आहे एक तर तो कमजोर केला जातो किंवा त्याला आपल्या जवळ घेऊन त्याला संपवलं जातं. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येईल की या सगळ्या
घराणेशाहींचे उमेदवार जिथं प्रबळ आहे त्या ठिकाणचा विरोधी पक्ष फार कमकुवत आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि याचा परिणाम असा होतो की लोकांना चॉईसच राहत नाही. म्हणजे ती एक विषम निवडणूक असते की सत्तेच्या केंद्रीकरणातून निर्माण झालेला पैसा, कार्यकर्त्यांचं मोह आणि 3-3 पिढ्यांचे घरोघर गावोगावी असलेले संबंध, कार्यकर्त्यांचं आणि लाभार्थींचं मोठं जाळं, आणि याच्यामध्ये तो विरोधी उमेदवार टिकत नाही. आणि आपण असं म्हणतो घराणेशाही लोकांनी स्वीकारली, पण ती विषम स्पर्धा आहे असं माझं म्हणणं आहे. ओके. मुद्दा याच्यातला असाच आहे की ही जी 237 मतदारसंघ आहे जिथं घराणेशाही आपल्याला दिसते 288 पैकी, या मतदारसंघांमधला सामान्य जो कार्यकर्ता आहे त्याची काय स्थिती आहे, त्याचा जो विरोधक आहे तो कसा, कुठून आलेला आहे, की ही लढाई 2 घराण्यांमधली आहे? काही जसं मगाशी मी सांगितलं की 61 मतदारसंघांमध्ये तर असं आहे की 2, 3, 4 अशा प्रकारचे उमेदवार घराणेशाहीमधूनच होते. उरलेल्या ठिकाणी विरोधी पक्षांनी उमेदवार दिला. आता यावेळीची परिस्थिती थोडी वेगळी अशी होती की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे लोकच दुसरीकडे गेल्यामुळे त्यांना समोरचा उमेदवार शोधणं थोडंसं कठीण गेलेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीचा आपल्याला पण सर मी फक्त एक ही संधी होती त्यांना यावेळेस सामान्य माणसातून उमेदवार देण्याची, दिलं का हो त्यांनी? नाही दिले. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आपण बघतोय की 44% उमेदवार जर त्यांनी काय ते 86-87 लढवल्यापैकी जर इतकं प्रमाण असेल तर याचा अर्थ तुम्ही नवीन शोध घेतला नाही. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 2 उमेदवार म्हणजे वर्ध्यामध्ये अमर काळे आणि अहिल्यानगरमध्ये जे निलेश लंके आहेत, तर यांना घराणेशाही यांच्या पत्नीला तिकीट दिली यांनी. म्हणजे कुटुंबामध्येच तिकीट, म्हणजे खासदारकी असताना पुन्हा आमदारकीचं तिकीट त्यांच्याच घरामध्ये दिलं. काळे आणि निलेश लंकेंना दिले. मग आता हे कसं समजावून घ्यायचं? म्हणजे तुम्हाला प्रस्थापितांनाच धरून चालायचं हा त्याचा अर्थ आहे. आणि मग तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा मांडला की नवीन पक्ष बांधणी करायची संधी होती ना तुम्हाला. काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला ही संधी होती. किंबहुना आता ठीक आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी 19% उमेदवार दिले, म्हणजे त्यांनी नवे उमेदवार दिले किंवा त्यांच्या जुन्या पठडीतलेच उमेदवार दिले असं म्हणू. पण मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष या तिघांना ही फार मोठी संधी होती, पण ती त्यांनी गमावली. आणि आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला जर पुन्हा नव्याने मांडणी आणि बांधणी करायची असेल तर त्यांना ही फार मोठी संधी आहे की नव्यानं कार्यकर्ते उभे केले पाहिजे. पण मग जेव्हा निवडणुकीच्या मुलाखती होतात ना, मी काही लोकांना असं विचारलं की इच्छुक उमेदवार जे असतात तेव्हा त्यांना काय विचारलं जातं, हे आम्ही जेव्हा बातम्या चालवतो आपण ऐकतो सगळे की इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या. त्या मुलाखतींमध्ये पहिला निकष काय आहे निवडीचा? निवडून येणारा उमेदवार. तर निवडून येणाऱ्या उमेदवारांमध्ये घराणेशाही हा प्रबळ दावेदार ठरतो तिकिटात वाटपात सुद्धा. अगदी बरोबर आहे. म्हणजे एकतर काय झालं की या आत्ताच्या निवडणुकीमध्ये स्पर्धा इतकी तीव्र होती की इकडे 3 आणि तिकडे 3 पक्ष, आणि त्याच्यामुळं ज्याला आपण हुकमाच्या पत्त्याचं तिकीट पकडायचं नाही का, तर त्यामुळे त्यांनी हुकमाचा पत्ता प्रत्येक मतदारसंघामध्ये शोधला. आणि घराणेशाहीचा उमेदवार स्ट्रॉंग असा असतो की तो पैशाला फार त्रास, तुम्हाला पैसे मागत नाही पक्षाला जास्त, त्याचं स्वतःच एक मोठं भक्कम अनेक पिढ्यांचं सत्ता असल्यामुळे, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, त्याच्यामुळे पैसा असतो. दुसरं कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळं असतं. जसं मी म्हटलं की त्यांच्या संस्थात्मक याच्यामध्ये जे कर्मचारी असतात त्यांनाच त्यांनी कार्यकर्ते बनवलेले असतात. आणि 2-3 पिढ्यांची म्हणजे आजोबा वडील राजकारणात असल्यामुळे अनेक गावागावात संपर्क निर्माण झाला असतो, कुटुंबाचं नातं असतं. मग राजकीय पक्ष कशाला दुसरा विचार करतील ना? जर इतका स्ट्रॉंग उमेदवार त्या मतदारसंघात आहे आणि ज्यांच्या घरामध्ये पूर्ण निवडणुकीचं ट्रेनिंग झालं आहे, अनुभव आहे, पैसा आहे, तर मग उलट राजकीय पक्ष यांच्या मागे असतात की आमचं तिकीट घ्या म्हणून. कारण त्यांच्या त्या निकषामध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या निकषात ते इलेक्ट्रोल मेरिट नावाचं जो इलेक्ट्रोल मेरिट हो. पण मग ठीक आहे, आपण हे बोललो, थोडंसं प्रभाव जास्त आहे घराणेशाहीचं, मान्य करू. पण सामान्य काही माणसं आली निवडून ज्यांचं कुठलंच काही नव्हतं, अशी काही माणसं आली जो आशेचा किरण असेल सामान्य माणसाला की नाही आपल्याला आहे काहीतरी स्थान असं? नक्कीच. म्हणजे लोकसभेमध्ये ती संख्या चांगली आहे निवडून आलेल्यांमध्ये. बरं. विनोद निकोले सारखं चांगलं उदाहरण आहे की लोकांनी त्यांना पुन्हा निवडून दिलेलं आहे. तर पण ती संख्या त्याचा आपण म्हणजे समाधान करून घ्यायचा का हा प्रश्न आहे. म्हणजे 288 मतदारसंघामध्ये कुठेतरी राम सातपुते निवडून मागच्या वेळी आले, आता कुठेतरी विनोद निकोले 2 वेळा निवडून आले. पण याच्यावर आता अमोल खताळ संगमनेरचे निवडून आले.
पण मी याच्यावर समाधानी नाही. म्हणजे 288 पैकी किती टक्के निघाली ही संख्या आपण बोटावर आपण किती खोलात गेलो तर 10 पण निघणार नाही ना. कारण निवडणुका लढवण्याचं जे एक यंत्र आहे आणि जे मशीन आहे, पैसा लागणं वगैरे, तर सामान्य माणसं या घराण्यांपुढे टिकत नाहीत ना. बरोबर. मग मला तोच प्रश्न विचारायचा आहे. या घराणेशाहीमुळे सामान्य माणसापासून लोकशाही दूर गेली, निवडणूक प्रक्रिया दूर गेली आहे का? काय फाइंडिंग तुम्हाला दिसल्या याच्यात? सामान्य माणसासाठी ते एक दिवास्वप्न ठरेल अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की सहज मी सर्च केलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 93% उमेदवार कोट्याधीश होते, म्हणजे भारताच्या पूर्ण 547 पैकी. आणि 2019ला जेव्हा उद्धव ठाकरेंनी आमदारांना घरं देण्याची घोषणा केली होती तेव्हा अनेक मीडियानं किती आमदार कोट्याधीश हे शोधलं होतं, तर महाराष्ट्रातले आमदार 93% कोट्याधीश होते. तर अशा या निवडणुकीमध्ये सामान्य माणूस ते स्वप्न तरी बघू शकतो का? म्हणजे मागच्या 15 दिवसापूर्वी मी धुळे जिल्ह्यात होतो, तिथं जे व्यंकप्पा अण्णा जे होते, व्यंकप्पा रणधीर, तर त्यांच्या एका कार्यकर्त्याला मी भेटलो. म्हटलं व्यंकप्पा प्रचार कसा करायचे व्यंकटांना? तर ते म्हणाले काही नाही, आम्ही बैलगाडीने प्रचार करायचो, त्या गावामध्ये हे करायचो, मुक्काम करायचो. त्यानंतर ते गावाकडे जायचं आम्ही एस टी स्टँडवर जायचो, एस टीने आम्ही गावाकडे जायचो. म्हणजे शेवटचा आमदार एस टीमध्ये कधी बसला याचा शोध घ्यायची वेळ आज गणपतराव देशमुखांसारखा. म्हणजे शेवटचा आमदार कधी बसला पण सीटमध्ये अजून राखीव आहे. सीटमध्ये अजून राखीव आहे, तिथे लिहिलेलं आहे आमदारांसाठी राखीव आहे. मला वाटतं ती एक आठवण आहे की आपल्या राज्यामध्ये आमदारांसाठी सुद्धा एक सीट असायची की जी गणपतरावांनी वापरली, व्यंकटांनी वापरली. तर मला सांगा की मला तो कार्यकर्ता सांगत होता की आम्ही मंत्रालयात गेल्यावर त्या आमदार निवासातल्या खोलीत झोपायचो, त्यानंतर मग आमदार आणि आम्ही चौपट्टीवर जाऊन भेळ खायचो किंवा तिथे कुठेतरी एका हॉटेलमध्ये जेवायचो. तरी हे महाराष्ट्रात घडत होतं ना. यशवंतराव चव्हाण जेव्हा वारले तेव्हा त्यांच्या बँक बॅलन्सची चर्चा आजही आपण करतो ना, किती बँक बॅलन्स होता. लालबहादूर शास्त्री वारले तेव्हा त्यांच्या खात्यावर किती पैसे होते याची आपण. पण ह्या अक्षरशः मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी किंवा ह्या प्रजाती जणू दुर्मिळाने संपल्या अशी परिस्थिती आहे ना. आज हे कोट्यवधी रुपये सामान्य माणसाने आणायचे कुठून? आणि दुसरी गोष्ट अशी की पैसे जरी आहेत तुमच्याकडं तरी या प्रकारचं पाठबळ किंवा या प्रकारचं नेटवर्क आहे ते आपण मोडणार आहोत की नाही. आणि अशा प्रकारचे पक्ष त्यांना संधी देण्याचं धाडच कसं दाखवणार आहेत? म्हणजे प्रयोग करायला काय हरकत? ठीक आहे, निवडणुकीत निवडून येणं हा भाग सोडून द्या, संधीच नाहीये ना, उमेदवारीच तुम्हाला मिळणार नाही. अगदी बरोबर आहे, कारण तुमची कॅपॅसिटी किती आहे खर्च करण्याची. बरोबर आहे ना. म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा मी एक किस्सा ऐकलाय की यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा शरद पवारांना तिकीट दिलं म्हटलं 67च्या निवडणुकीमध्ये, तर तेव्हा त्यांनी अशी कार्यकर्त्यांची चर्चा केली होती की आपल्याला किती जागा मिळतील. तर कार्यकर्ते म्हटले 200. म्हणजे आपल्याला बहुमताला किती लागतात काय? म्हणे 145. म्हणे आपण बहुमत नक्की मिळवणार ना? म्हणे ठीक आहे. मग म्हणे मला 4-5 ठिकाणी प्रयोग करायचे. आणि त्या प्रयोगामध्ये त्यांनी शरद पवारांना तिकीट दिले. अशी एका ज्येष्ठ कार्यकर्ते. पण आता काय अशी परिस्थिती आहे प्रयोग करण्याची काही कुठल्या राजकीय पक्षांची? ते प्रयोग करतच नाही. त्यांनी त्यांची जी गणितं मांडलेली त्या गणितामध्ये 2 × 2 = 4 याच्या पलीकडे राजकीय पक्ष जायला किंवा फार तर 6 पण. हो 2 2 × 2 = 6 येत असेल तर करू, 2 × 2 3 येत असेल तर मग करणार. आणि मला आणखी एक वेगळा मुद्दा याला जोडायचा आहे की भारतीय जनता पक्षाचा प्रवेश या राज्यामध्ये झाला, शिवसेनेचा झाला, म्हणून पुरोगामी महाराष्ट्र जणू डिस्टर्ब झाले अशा पद्धतीची चर्चा होते. पण याचं एक अनालिसिस घराणेशाही सुद्धा आहे. बाळासाहेब ठाकरेंनी 1995 साली आणि त्याच्या अगोदर जे एक वातावरण तयार केलं की हे घराणेशाहीचे सुभेदार हटवा आणि शेतमजुराची गोरगरिबाची पोरं बाळासाहेबांनी शिवसेनेच्या झेंड्याखाली गोळा केली, त्याला भाजपची जोड घेतली आणि मोठ्या प्रमाणावर घराणेशाही विरुद्ध घराणेशाही पाडलेली लोकांनी 1995च्या निवडणुकीमध्ये. मला असं वाटतं 90-95 किंवा ती खिळखिळी करायचं काम बाळासाहेब ठाकरे भाजप शिवसेना युतीने केली. मला असं म्हणायचं आहे की जर तुम्ही घराणेशाही वाढवलीच नसती तर आज महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष शिवसेना वाढली सुद्धा नसती ना. आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीच्या पराभवामध्ये किंवा काँग्रेस राष्ट्रवादी आज जी केविलवाणी झाली महाराष्ट्रामध्ये, याच्यामध्ये घराणेशाहीनं तुमच्या पक्षाला हवं केविलवानं करत नेलं आणि सर्वसामान्य माणसं विरोधी पक्षाच्या झेंड्याखाली गेली, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राचा पॉलिटिकल सीन काय होता 2004 पर्यंत की गावचा पाटीला राष्ट्रवादीमध्ये असायचा किंवा काँग्रेसमध्ये असायचा आणि शेतमजुराचा आक्रमक पोरग शिवसेनेमध्ये असायचं. हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातलं शिवसेनेचं. पण आता ते चित्र बघा, एकट्या ठाकरेंच्या घरातले 3 आमदार आहेत. एक्झॅक्टली. उद्धव ठाकरे विधान परिषदेवरती आहेत. हो, मग केवळ त्यांच्याविषयी बोलतोय आपण म्हणून मी सांगतोय की ज्या बाळासाहेबांनी इथल्या 18 पगड जातीतल्या माणसांना जात न बघता, खैरेंचं उदाहरण आपण नेहमी घेतो, महाराष्ट्रात जात मोडली की ती जात मोडण्याचं काम त्यांनी केलं. अनिल राठोड नगरमध्ये. हो. दुसरं आणखीन एक त्याच्यामध्ये असं म्हटलं जात होतं की भाजीपाला विकणारा भुजबळांसारखा एक मुलगा जो मंत्रिपदावरती नेला, त्यांनी ह्यांची तर ही होती ना आपल्या गुलाबराव पाटलांची तर पानटपरी होती.
त्याच्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, ऑटो रिक्षा चालवायचे. म्हणजे ही जी मंडळी होती, सामान्यातल्या सामान्य कुटुंबातली पोरं त्यांनी आमदार खासदार केली. पण त्याच शिवसेनेमध्ये आज वरुण सरदेसाई आले. मातोश्रीच्या अंगणात कोण उभं राहिलं? आणि बाळासाहेबांचं जे शेवटचं वाक्य, उद्धव आणि आदित्यला सांभाळा, आता वरुणला पण सांभाळा, असं म्हणजे असं होतंय ना. म्हणजे तर मला असं वाटतं की आणि शिवसेना फुटण्याचं कारण म्हणजे राज ठाकरे बाजूला जाण्याचं कारण पुन्हा त्या घराण्यात पुन्हा राज ठाकरे त्यांच्या मुलाला त्यांच्या मुलाला हे दिलं उमेदवारी. ही जी एक तुम्ही सुद्धा त्याच पॅटर्न मध्ये जात आहात, हे जास्त वाईट आहे ना. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे प्रस्थापितीकरण आहे प्रत्येक राजकीय पक्षाचं, ते जास्त वाईट आहे. आणि याच्यामधून आणि याचं दुसरं कारण मला असं वाटतं की राजकीय पक्षांचं स्ट्रक्चर मोडलेलं आहे. हा एक मला वेगळा मुद्दा वाटतो. म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून आपण बघतो की खाली पक्ष असायचा, तालुकाची पक्षाची बांधणी असायची, कार्यकर्त्यांची नोंदणी व्हायची, तिथे कार्यकारिणी निवडली जायची, तिथे प्रबोधनाचे वर्ग व्हायचे, विचारसरणी पक्की करायची झाली. आज कसं झालंय की व्यक्ती म्हणजे पक्ष झालेत. म्हणजे आपल्याला समजा बाबा एखादा जिल्हा आहे, तर त्या जिल्ह्यातला पक्ष किती पक्ष नाही आठवत, पटकन त्या जिल्ह्यातली नावं आठवतात आपले, आणि प्रत्येक नेत्याचा ब्रँड करून टाकले. पण मजबुरी पण झाली आहे सर. मी असं पण म्हणतो की सगळ्या राजकीय पक्षांची ही मजबुरी झाली आहे का, की त्यांना डावलून आपण पक्ष नाही चालवू शकत. पण मग ते धाडस दाखवावं लागेल ना तुम्हाला. मग ती नांगी टाकली आहे का, असंच म्हणावं लागेल ना त्याला. त्यांच्या पुढे सरेंडर झालेत का राजकीय पक्ष सुद्धा, सरेंडर झालेत का कारण ह्या घराण्यांच्या पुढे? कारण वरिष्ठ नेत्यांची पण घराणीशाही ना. तुम्हाला काय नैतिकता आहे त्यांना समजून सांगा. हा मुद्दा तुम्हाला तुमची मुलगा मुलगी जर तुम्हीच पुढे आणणार असाल, तर मग खालच्या कार्यकर्ता जर म्हटलं मला माझ्या पोराला तिकीट द्यायचं, तर तुम्हाला काय नैतिकता राहते? हा मुद्दा आहे ना, बरोबर आहे. आणि राजकीय पक्षांचं स्ट्रक्चर मोडलं खाली. म्हणजे गोंदियामधल्या एका कार्यकर्त्याने मागच्या 2019च्या विधानसभेमध्ये हायकोर्टात एक याचिका टाकली होती, आणि त्याने असं म्हटलं होतं की तालुका स्तरावरच्या त्या मतदारसंघातल्या म्हणजे तालुका अध्यक्षांनी किंवा सेक्रेटरीने शिफारस केल्यानंतरच तुम्ही तिकीट निश्चित केलं पाहिजे उमेदवाराचं. हायकोर्टाने अर्थात ती फेटाळली. पण त्याचा मुद्दा होता की मग लोकशाहीला काय अर्थ राहिला? तुम्ही मुंबईत बसून ठरवणार कोणत्या मतदारसंघात कुणाला तिकीट द्यायचं. तर याच्यामधून लोकशाहीकरण नाही झालं ना, तुमच्या पक्षांचं टोळीकरण झालंय. पक्ष म्हणजे टोळ्या झाल्यात. आणि याच्यामुळे असं झालंय की घराने तुम्हाला ब्लॅकमेल करतायत. आज घराने तुम्हाला घराने ठरवतात की कोणत्या पक्षाला चालवायचं आणि कोणत्या पक्षाला चालवायचं नाही. म्हणजे घराण्यांचं सरकार आहे, घराण्यांचे पक्ष आहेत, घराण्यांची सत्ता महाराष्ट्रावर. म्हणजे घराणे जिंकतात आणि घराणे हारतात. हे महाराष्ट्राच्या निवडणुकीतले एका वयातले विश्लेषण. क्या बात आहे. खूप महत्वाचं तुम्ही हे विश्लेषण केले. पण मग सर प्रश्न महाराष्ट्रातल्या आता हे बघणाऱ्या सामान्य पोरं हे कोण आहेत बघणारे? मला वाटतं घराण्यातली नाही. आता ही सगळी हे आपली मुलाखत बघणारे सगळे सामान्यांची पोरं आहेत, आणि कदाचित हीच त्यांना लाईक कमेंट हे सगळं करणारी पण पुन्हा हीच सगळी मंडळी आहेत. त्यांचे झेंडे घेणारे पण हीच मंडळी, सतरंजी उचलणारी पण हीच मंडळी आहेत, ज्यांना राजकीय स्थान कुठंच नाहीये ह्या व्यवस्थेत. असं विश्लेषण तुम्ही सगळं करताय. मुद्दा हा आहे, ही सगळी घराणी एवढी मजबूत का झाली? याला कार्यकर्ते पण जबाबदारी. म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये जी लाचारी आहे ना, ती पण याला जबाबदारी. एखादं पोरग एखाद्या नेत्याच्या घरातलं 20 वर्षाच्या आसपास आलं की हेच त्या नेत्याच्या कानाशी लागणार. आता भाऊंना जरा पुढे आणलं पाहिजे, आता दादाला जरा पुढे आणलं पाहिजे, जरा ताईकडे आता लक्ष दिलं पाहिजे, तिला थोडं कार्यक्रमांमध्ये आणलं पाहिजे. मी एकदा एका ठिकाणी कुठेतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तर तिथं कार्यकर्त्यांची सभा चालली होती, आणि ते त्या नेत्याकडे लाडीक तक्रार करत होते की आम्ही क्रिकेटचे सामने ठेवले, त्यात आपल्या भाऊ याला बोलवलं पण ते आले नाहीत, तर असं नका, त्यांना पाठवत जा, हे करत जा. कार्यकर्त्यांचा स्वार्थ काय असतो? त्यांना हे माहीत असतं की या नेत्यानंतर हाच येणार आहे, मग किमान पहिला मी पाहिजे, सुचवणारा मी पाहिलं पाहिजे, रांगेत मी पाहिलं पाहिजे, स्तुती करण्याच्या रांगेमध्ये, स्तुती पाठकांच्या रांगेमध्ये मी असलं पाहिजे. कारण त्यांना त्यांची मर्यादा माहिती आहे ना की आपण काही पुढे जाऊ शकत नाही. आणि मला वाईट याचं वाटतं की त्या कार्यकर्त्याचं जितकं वय नाही त्याच्यापेक्षा जास्त वर्ष ज्यांनी राजकारणात दिले असे कार्यकर्ते सुद्धा त्यांना नमस्कार करतात. तेव्हा अत्यंत वेदना होतात. तुम्हाला सांगतो की त्या मुलांचं आणि मुलींचं वय काय असतं, त्यांच्यापेक्षा दुप्पट वय ज्यांनी वर्ष ज्यांनी राजकारणात घातले ते सुद्धा त्यांची स्तुती करतात, त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतात, त्यांच्या वाढदिवसाला त्यांचं कौतुक करतात, जी वगैरे लावून त्यांना शब्द लावतात. काय हे? आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या कार्यकर्त्यांची मला दया येते. ते का बंड करत नाहीत? म्हणजे पहिला अधिकार कोणाचा आहे त्या तिकिटावर, त्या मतदारसंघातले की जो सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ता आहेत त्याला ते तिकीट मिळालं पाहिजे. एखादा नेता गेल्यानंतर, एखादा नेता वारला लगेच त्याच्या कुटुंबात तिकीट दिलं जातं. अनुकंपा काय, नोकऱ्यांमध्ये अनुकंपा असते, राजकारणात पण अनुकंपा स्कीम आहे का? पण मग मुद्दा हा पण आहे ना, वकिलाचा मुलगा वकील झाला तर तुम्हाला चालतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला तर चालतो, पत्रकाराचा मुलगा पत्रकार झाला तर चालतो, मग राजकारण्याचा मुलगा जर राजकारणी झाला तर एवढं तुम्हाला वाईट वाटण्याची काय गरज आहे? हो, पण डॉक्टरचा मुलगा 25 वर्षाचा झाल्यानंतर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन देत नाही. वकिलाचा मुलगा 25 वर्ष झाल्यानंतर परत डायरेक्ट जजच्या त्या कोर्टमध्ये जाऊन उभा राहत नाही मिलॉर्ड म्हणत.
मला असं वाटतं की त्यांनी अगोदर कॉलेज 12वीला मेरिटमध्ये असतात ती मुलं, त्याच्यानंतर ती मेडिकल कॉलेजला जातात, डॉक्टरची मुलं, त्यानंतर ती 6 वर्ष इंटर्नशिप करतात. हा मुद्दा आहे. तुम्ही राजकारणात इंटर्नशिप करा ना, आमची काहीच तक्रार नाही. राजकारण्यांच्या मुलांनी अगोदर 10 वर्ष पक्षात काम करावं सामान्य कार्यकर्त्यासारखं, आणि मग तुम्ही जरूर तिकीट मागा, तर तुमचा तर हक्कच आहे त्याच्यावरचा, कारण तुमच्या पाठीशी तुमचे वडील आहेत, आणि मग तुम्ही निवडून यायला आमची काहीच हरकत नाही ना. देवेंद्र फडणवीसांचं उदाहरण देतो की देवेंद्र फडणवीस पण घराणेशाहीतले आहेत, पण देवेंद्र फडणवीसांनी वडिलांच्या मृत्यूनंतर जवळपास 20-25 वर्षानंतर त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली, नगरसेवक झाले, नगराध्यक्ष म्हणून काम केलं, आणि मग आणखी काही वर्षांनी आमदार झाले, मग मुख्यमंत्री झाले. काय तक्रार असायचं कारण नाही. विलासराव देशमुखांसारखा माणूस सरपंचापासून पुढे आलेला आहे, काय तक्रार असायचं कारण नाही. पण त्यांची मुलं आता हा, पण मग ते लगेच उलट फिरतं. म्हणजे मी जसं म्हटलं ना की घराणेशाही चेन रिॲक्शन आहे केमिस्ट्री मधली, की ती पटापट पटापट पुढे जायला लागते. पण तुमचा एंट्री पॉईंट राजकारणात असा पाहिजे की तुम्ही 10 वर्ष इंटर्नशिप करा, काहीच तक्रार नाही आमची. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अधिकार तुम्ही का डावलता? आणि मला गंभीर मुद्दा या ठिकाणी असं मांडायचं वाटतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एकमताचा अधिकार दिला की श्रीमंत असेल किंवा गरीब असेल, दोघांना एकच मत देता येईल. मग बाबासाहेबांनी जी मतदानातली समानता आणली, ती आम्ही नेतृत्वातली समानता काढून टाकली. आज राजकारण आम्ही कोणतीच करून टाकलं. समानतेचा जो हक्क आहे राज्यघटनेतला, तो आम्ही समानतेचा अधिकार ठेवला नाही ना. लोकशाहीचं पाणी जे वाहत आलं होतं ते आम्ही प्रत्येक मतदारसंघात घराणेशाहीच्या उमऱ्यावर अडवलं, असं माझं म्हणणं आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की घराणेशाही कोणतीच झालेली आहे. म्हणजे आम्ही राजेशाहीकडून संस्थानांमध्ये आलो, सरदार पटेलांनी संस्थानं विसर्जित केली, तर पुन्हा ही नवी संस्थानं निर्माण झाली, पुन्हा नवे राजे निर्माण झाले. राजाचा मुलगा राजा होत होता आणि आज आमदाराचा मुलगा आमदार होत असेल तर मग लोकशाहीला अर्थ काय राहिला? आणि म्हणून माझी मांडणी नकारात्मक नाही आहे. मला काय राग असायचं कारण आहे? मला कुठं निवडणूक लढवायची आहे घराण्यांच्या विरुद्ध? माझा मुद्दा इतका आहे फक्त की बाबांनो, तुम्ही तुमची पोरं पुढं आणण्याच्या नादामध्ये लोकशाहीचं विकेंद्रीकरण थांबवलेलं आहे. लोकशाहीला केंद्रीकरण आणून एका मतदारसंघामध्ये तुमच्याच कुटुंबातल्या सगळ्यांना देऊन, आणि दुसरा मुद्दा मला असं वाटतं की आज दलित, भटके विमुक्त, NT या सगळ्यांमध्ये, मुस्लिम असतील, अल्पसंख्याक, अशा सगळ्यांमध्ये शिकलेल्या तरुणांची संख्या खूप मोठी आहे. जसं तुम्ही मागाशी म्हणाले बघणारे वर्ग, हा जागृत वर्ग झालेला आहे. सोशल मीडियावर यांचे ॲस्पिरेशन जागे आहेत, यांना काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे, पण यांना तुम्ही संधी नाही ना. मग तुम्ही काय म्हणता, मग आम्ही काय वाईट काम केलं का? या घराण्यातला माणूस आला, त्यांनी मंत्री म्हणून किती चांगलं काम केलं. हा युक्त चातुर्वर्ण व्यवस्थेसारखा झाला ना. ते असंच म्हणायचे ना की आम्ही इतकं चांगलं करतोय, मग तुम्हाला काय, तुम्ही शिकायची काय गरज आहे? अरे, तुमच्यापेक्षा कदाचित प्रचंड क्षमता ज्यांना तुम्ही नाकारलं त्यांच्यामध्ये असू शकतात ना, ज्यांना तिकीट दिले नाही. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पुढे आल्यानंतर, एवढा मोठा महामानव पाहिल्यानंतर, अरे या जातीमध्ये असे कितीतरी बाबासाहेब आंबेडकर झाले असते, पण आम्ही त्यांना पुढे येऊ दिलं नाही. तेच मला म्हणायचं की ज्या कार्यकर्त्यांची तिकीटं तुम्ही नाकारली, कदाचित त्यांच्यामध्ये तुमच्यापेक्षा 10पट गुण असतील, पण तुम्ही त्यांना पुढेच येऊ दिलं नाही. का? तर त्यांच्या मागं घराणे नाही, पैसा नाही. तुम्ही त्यांना जय जयकाराच्या घोषणा आणि झेंडे व्हायला लावलं, आणि वर तुम्ही सांगताय की आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय. आणि म्हणून हे विकेंद्रीकरण झालं पाहिजे, असं मला वाटतं. बारामतीचं ते एक उदाहरण किती इंटरेस्टिंग आहे बघा, की शरद पवार यांना अजित पवारांना पराभूत करायचं होतं, तर त्यांच्याकडे प्रबळ विरोधी उमेदवारच नाही हे त्यांच्या लक्षात आलं कदाचित. त्यामुळे त्यांना एका अशा उमेदवाराला घरातल्याच आणावं लागलं. म्हणजे एक विरोधकच निर्माण होऊ दिला नाही तिथं, किंवा नसेल तो. त्यांनाच जेव्हा त्याची गरज पडली तेव्हा त्यांच्याकडेच तो उमेदवार त्यांना मिळू शकला नाही, आणि एक मुलगा घरातलाच पुन्हा त्यांनी दिला, ज्याच्याबद्दल म्हणजे आपण आता नको, सुरुवातच त्याने राजकारणाची केली, आणि जाहीर समर्थन त्याने त्या सगळ्या गोष्टींचं केलं. काय अर्थ आहे त्याला? म्हणजे मला वाईट याचं वाटलं की पवारसाहेब जेव्हा त्या निवडणूक प्रचार सभेमध्ये त्यांचं अगदी बॉक्समध्ये वाक्य आलं होतं पेपरमध्ये की 30 वर्ष तुम्ही मला साथ दिली, 30 वर्ष अजितला साथ दिली, तर आता तरुण पिढीला संधी देण्याची गरज आहे, म्हणून तुम्ही योगेंद्रला निवडून द्या. तरुण पिढीचा संपूर्ण मतदारसंघात एकच प्रतिनिधी फक्त, आमच्याच घरातला. म्हणजे जर तिकडे पार्थ लोकसभेला, म्हणजे मागच्या निवडणुकीला निवडून आला असता, आणि इकडे जर आता योगेंद्र निवडून आला असता, तर एकाच घरामध्ये 3 खासदार आणि 3 आमदार झाले असते. म्हणजे घरांना फुटल्याचा फायदा झालाय त्यांचा. एक खासदार वाढलाय त्यांच्या घरामध्ये. हो, आता राज्यसभेच्या खासदार वाढल्यात. आणि ते सुद्धा कसं की लोकसभेला त्या पडतात, लोक नाकारतात, आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना राज्यसभेवर नेमता. कार्यकर्त्यांना म्हणजे ह्या एक प्रकारे मतदारांचा सुद्धा अवमान आहे ना. मधु दंडोत यांना 1996ला असं म्हटले होते, तुम्ही लोकसभेला पराभूत झाले, देवेगौडांऐवजी तुम्ही पंतप्रधान व्हा. त्या माणसाचं वाक्य काय की मला लोकांनी पराभूत केलं, मी आता राज्यसभेवर जाणार नाही, मी राज्यसभेवर जाणं ही चूक ठरेल. आपल्याला पटणारी गोष्ट नाही, मधु दंडोत ते पंतप्रधान व्हायला पाहिजे होते. पण इतका जो माणूस सेन्सिटिव्हली विचार करतो, त्याच महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत हारल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राज्यसभेवर नेमता.
हे किती चुकीचं आहे. आणि त्याच्याबद्दल कार्यकर्तेही बोलत नाही, पक्षही बोलत नाही. कारण त्याच्यानंतर लगेच विधानसभेच्या 12 जागाला लगेच मग छगन भुजबळांनी लगेच मग माझ्या घरातला एक माणूस घ्या, हे माणूस घ्या. म्हणजे वाद कुठं होतात, की तुम्ही जर आमच्या घराला संधी नाही दिली मग तर घराण्यांनी पक्षांना वेठीस धरले का? एकदम बरोबर आहे. आज घरानेच पक्षाला ब्लॅकमेल करतायत किंवा घरानेच वेठीला धरतायत आणि राजकीय पक्षातल्या एकाही नेत्यामध्ये धाडस नाही, की जनतेमध्ये जाऊन तुम्हाला मी नाकारेल आणि सर्वसामान्य माणसातून पक्ष उभा करेल. पण मला एक जाणवतं, म्हणजे कदाचित काही जण टीका करतील, की हे त्यांच्याबद्दल पूर्व आहे किंवा काय म्हणून. पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या 2 पीएंना आमदार करण्याचं धाडस दाखवलं. आता ते काय तुम्ही ह्याच्याकडे कसं पाहता? ठीक आहे, ते घराणेशाहीतले म्हणून मी स्वागत करेल, परंतु ते तुमची शेवटी जवळच्याच व्यक्तींना तुम्ही तिकीटं दिली ना, असा त्याचा अर्थ आहे ना. म्हणजे त्या मतदारसंघातले जे सिनियर कार्यकर्ते आहेत त्यांना डावललं ना तुम्ही. म्हणजे ठीक आहे, तुम्ही घराणेशाहीत सामान्य कुटुंबातल्या त्यांना दिलं, पण त्या मतदारसंघामध्ये जो जनसंघापासून भाजपचं काम करत असेल त्याचा अधिकार होता ना त्या तिकीटावर, असं म्हणावं लागेल. बरं, घराण्यांना सामान्य माणूस पर्याय देऊ शकलाय का? पर्याय दिला तर मग इतर सामान्य माणसं त्याला स्वीकारतात का? काय दिसलं तुम्हाला? दुर्दैवाने म्हणजे आता समजा संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचा पराभव असेल किंवा पृथ्वीराज चव्हाणांचा इकडचा पराभव असेल किंवा एक साखर कारखान्यातल्या अनेक जणांना सत्ता उलथवल्यात सामान्य माणसांनी, असं आपण पाहतो. पण ते प्रमाण खूप कमी आहे आणि त्याची कारणं सुद्धा घराण्याविषयी राग निर्माण झाला असं नाही, त्याची अनेक कारणं आहेत, स्थानिक कारणं आहेत. हां, त्यामुळे मला असं वाटतं की त्या घराणेशाहीमध्ये सर्वसामान्य जो माणूस आहे तो माणूस मुळात संघटितच होऊ दिला जात नाही त्या मतदारसंघामधला. मी जसं म्हटलं की त्यांनी एक असं मोठं नेटवर्क तयार केलेलं असतं लाभार्थींचं, की त्याच्यामध्ये विरोधी आवाज उठणारच नाही याची पूर्ण त्यांनी काळजी घेतलेली असते. आणि जे राजकीय पक्ष उभे करायचे प्रयत्न झाले त्यांचंही रूपांतर परत त्याच प्रकारचं होतं. म्हणजे सामान्य माणसाचा सामान्यातून उभा राहिलेला एखादा उमेदवार, खासदार, आमदार, तो त्याची पुढची पिढी आणतो. भलेच तो भाजी विकणाऱ्याचा मुलगा म्हणून आपण त्याचं कौतुक त्या पहिल्या पिढीचं करू. म्हणजे भुजबळांचं कौतुक आपल्याला का, तर एका भाजी विकणाऱ्या व्यक्तीचं मुलगा आज आमदार झाला, मंत्री झाला, पण पुढे काय पुन्हा भुजबळांचे मुलगा पण येतो आणि पुतण्या पण येतो. आणि हे अगदी फार दुर्गम भागात पण दिसतं ना. म्हणजे आता नंदुरबार सारखा जिल्हा आहे की जिथे राखीव मतदारसंघ आहे. अपेक्षा काय की त्या ठिकाणी राखीव मतदारसंघातल्या गोरगरीब आदिवासींना नेतृत्व संधी मिळाली पाहिजे. आज नंदुरबारमध्ये काय घडलं? विजयकुमार गावित यांच्या घरातले 4 उमेदवार होते. हा, ते खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे 3 भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी उभे, मुलगी उभी, ते स्वतः उभे. काय अर्थ आहे या गोष्टी सांगा? आणि गप्पा कशाच्या मारणार? आदिवासी विकासाच्या, कल्याणाच्या. म्हणजे कुणीच नाही का त्या, म्हणजे आदिवासींमध्ये तर 4 घराणी जर सोडली म्हणजे 4 घराणी म्हणजे आदिवासी समाज. असंच आहे ना. तिकडे नाईकांचं घराणं आहे. तो एक मुलगा वाशिम मधून उभा राहिला, एक त्या यवतमाळ मधून उभा राहिला. हो की नाही? म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुढे आणणार आहोत की नाही आपण? पण एक मुद्दा याच्यातला, सामान्य माणसं खूप भावनिक असतात. सामान्य माणसं त्या घराण्याच्या प्रती भावनिक दृष्ट्या जोडली गेलेली असतात आणि ती परंपरा आपल्याला चालवायची आहे. काय नेमकं कारण आहे की लोक इतका त्यांना जनाधार देतात? मला वाटतं की आपल्या सांस्कृतिक रचनेमध्ये सुद्धा ते बघितलं पाहिजे की आपली थोडीशी एक गुलाम मानसिकता आहे आणि पुन्हा त्याला भक्तिभावाची जोड मिळालेली आहे त्या गुलामीला. जसं गांधी घराणं, की त्या गांधी घराण्याचं इंदिरा गांधींचा तो करिश्मा ज्याला आपण शब्द वापरतो, तर त्या गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष एकदम केविलवाना होऊन जातो ना. सीताराम केसरींना नेमलं किंवा आताच्या अध्यक्ष प्रयोग करून पाहिला राहुल गांधींनी. समजा राहुल गांधी बाजूला झाले आणि त्या पूर्वी एकदा सीताराम केसरी झाले किंवा तो अध्यक्ष एकदम केविलवाना होऊन जातो ना. किंवा भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा ते अध्यक्ष 3 वर्षांनी बदलतात. हे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि समर्थनीय. पण त्या अध्यक्षाचं काय करिश्मा असतो आपल्याला नावंसुद्धा आठवत नाही नंतर त्यांची. तर सत्ता आणि याचं कॉम्बिनेशन आपल्या लोकांना आवडतं. तर हे कसं समजून घ्यायचं हा मला सुद्धा पडलेला प्रश्न आहे की हा जो भक्तिभाव आहे, इंग्लंडसारखा देश समजा, की ते राजा राणीसाठी किती वेडे होतात ते लोक. राजा राणी वारल्यानंतर त्यांच्या डोळ्यातले ते अश्रू वगैरे, तर हे मला सुद्धा समजण्या पलीकडचं कोड आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा हा जो भक्तिभाव आहे हा कसा त्याच्यातून दूर करायचा हा मुद्दा आहे. तर मला वाटतं की जोपर्यंत सामान्य माणसाला सक्षम पर्याय त्या मतदारसंघातून उभा राहणार नाही आणि तो जेव्हा त्या घराणेशाहीची दोष सांगायला लागेल की यांनी आपला विकास केलेला नाही, फक्त आपण भक्तिभाव देतोय, तर त्याला पहिला छेद दिला पाहिजे. आणि दुसरा भाग असा आहे की भारतीय जनता पक्षानं आणि काँग्रेसनी संस्थानिक खालसा झाली
पण त्या संस्थानिकांची भक्तिभाव कॅश करून त्यांचं राजकीय उमेदवारामध्ये परावर्तन केलं. याच्यातून सुद्धा एक कॉम्बिनेशन डेडली झालेले ते. म्हणजे समजा आता सातारा कोल्हापूरच्या ज्या राजगाद्या आहेत त्याच्या उमेदवारांचं रूपांतरण यांनी कशात केलं, त्यांच्या घराण्यातून आलेले आलं. हा, किंवा भारतीय जनता पक्षाने सुद्धा विजयराजे शिंदेपासून हे सगळं शिंदे घराणं आहे, किंवा राजस्थानमधली काही घराणी आहे. सातारचं काय, दोन उदयनराजे आहेत तिकडे, शिवेंद्रराजे भोसले. उत्तर भारतात पण भारतीय जनसंघाने, म्हणजे जनसंघाबरोबर जे सुरुवातीला लोक होते, जेव्हा इंदिरा गांधींनी संस्थानं बरखास्त केली तेव्हा संस्थाने कोणाच्या वचनेला गेले, हे जनसंघ किंवा या सगळ्या यांच्यापर्यंत गेले आणि त्यांना ती फिलॉसॉफी जवळची वाटली. आणि म्हणून राजकीय पक्षांनी त्या कॅश केली ती संस्थानं, आणि त्या संस्थानांचं रूपांतरच पुन्हा उमेदवारांमध्ये केलं, आणि आता त्याच्यातलेच नेत्यांचं परत रूपांतर संस्थानांमध्ये होत आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा, कोकणातला आपण राणेंचं कुटुंबियांबद्दल बोलू. नारायण राणे भाजपचे खासदार, एक मुलगा आता आमदार झाला आणि एक मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन आमदार झाला. ठीक आहे, त्यांनी होण्याच्या बद्दल नाही, आता त्या पूर्ण पक्षातली सगळी यंत्रणा केंद्रित झाली. बरोबर. त्यांनी उमेदवाऱ्या दिल्या, त्यांनी त्या मिळवल्या, म्हणा काय करायचे ते करू दे. मतदान करणारी जनता होती, त्याचं काय? तोच प्रश्न आहे ना, की एवढा तो सिंधुदुर्ग जिल्हा, आणि तो फक्त एक कुटुंब व्यापून टाकतं, खासदारकी आणि आमदारकीनी, रत्नागिरी, आणि हे कसं समजावून घ्यायचं? मग काही दिवसांनी लोक असं म्हणले, सिंधुदुर्गचे राजे कोण? काहीच उत्तर त्याला, हेच उत्तर आहे त्याला. एक हे लोकशाहीच्या दृष्टीने किती घातक आहे. म्हणजे आपण कुणाच्या बद्दल काही राग आहे म्हणून नाहीये, तर आपण काय पेरतोय, बरोबर, आणि त्याच्यातून काय उगवतंय, बरोबर, आणि पुढच्या पिढीला आपण काय देतोय, ह्या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. लोकशाही म्हणून आपण आपलं ते फेल्युअर आहे, कारण 75 वर्ष झाली आपल्याला लोकशाही आपल्या इथं रुजवून समजा, पण खरंच ती लोकांमध्ये रुजली का हो सर? नाही वाटत ना. म्हणजे पैसे घेण्याच्या बाबतीमध्ये आज आपण पाहिलं की आपण असं गरिबांची बदनामी केली आजपर्यंत. गरीब लोक 500 रुपये घेऊन मतदान करतात, पण शहरामधल्या सोसायटींनी सुद्धा पाकिटं घेतले नाहीत का? पाकिट कशाला? बिल्डिंग गट्टू टाकून द्या. हो, गट्टू टाकून द्या, बिल्डिंगला रंग देऊन घ्या. म्हणजे कॅश स्वरूपात आम्ही घेणार नाही, आमचं स्वाभिमान दाखवेल, किंवा आमचं 1 वर्षाचं केबलचं बिल भरा, या सगळ्या आमच्या बिल्डिंगचं, किंवा आमच्या बिल्डिंगला जिमचं साहित्य घेऊन द्या. किंवा शिक्षक निवडणुकीमध्ये मी प्रत्येक निवडणुकीमध्ये आरडाओरडा करत असतो, तर अक्षरशः पाकिटं, पैठणी, नथी या सगळ्या शिक्षक घेतात. त्यामुळं पैसे घेण्याबाबत आपण गरिबांची उगीचच बदनामी केली. फक्त ज्यांना संधी नव्हती यांना आज ती संधी मिळाली. आणि म्हणून या लोकशाहीमध्ये लोक किती प्रगल्भ आहेत. आपण ते सगळे म्हणत असतो, मतदार राजा खूप सुज्ञ आहे, त्याने असा कौल दिला वगैरे, ते ठीक आहे ते, पण जेव्हा आपण असं मायक्रो लेवलला जातो तेव्हा खूप निराशा होते. आणि मला सुद्धा यानंतरच्या टप्प्यामध्ये याचा अभ्यास करायचा. तुम्ही ज्या ज्या मतदारसंघांचा उल्लेख केला, तर मी खरंच काही लोकांशी गंभीरपणे बोलून लोक का स्वीकारतात घराण्यांना, म्हणजे किंवा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मला रिपोर्ट करायचा नाही, तर मला खरोखर हे समजून घ्यायचं की काय मानसिकता लोकांची. पण आज मला पहिल्या टप्प्यावर 2 कारणं दिसतात, की मी जसं म्हटलं की विरोधी पक्ष तिथला कमजोर ठेवला जातो, यांच्या सत्ता केंद्रीकरणामध्ये विषम स्पर्धा असते, आणि सामान्य माणसाचा मुद्दा असा असतो की जर हरवणार असतील तर मग तुला मत देतो, नाही तर मग आम्ही तिकडेच मत देतो. असं म्हणजे हरवणारा उमेदवार ज्या क्षणी त्यांना मिळतो, पर्याय मिळतो, त्या क्षणी ते विरोधी मत टाकतात, असं आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं. पण मग सामान्य माणसाचा एक मुद्दा पण आहे, तुमच्यात धमक आहे तर तुम्ही भरा ना, मग तुम्ही द्या ना पर्याय, असं बरेचदा लोक म्हणतात. मग मुद्दा हा सुद्धा आहे की ही जी सामान्य माणसं आहेत, ज्यांना वाटतं की हे बदललं पाहिजे, ही माणसं पण धाडस करत नाहीयेत. नाही ना करत. त्यांना फक्त व्हॉट्सअपवर मेसेज फॉरवर्ड करायचे, सोशल मीडियावर पोस्ट लिहायचे आणि पारावर बसून गप्पा मारायच्या. ते राजकीय पक्षांकडं जोपर्यंत मध्यम वर्गाचा तिरस्काराचा दृष्टिकोन जात नाही, म्हणजे आज मध्यम वर्ग किंवा राजकारणी म्हणजे असेच आहेत, राजकारण म्हणजे गटार आहे, आणि अरे तुम्ही उतरण ती स्वच्छ करायला. आणि म्हणून राजकारणाकडे पाहण्याची जी तिरस्कारी, अलिप्तपणा पण कारणीभूत आहे. अलिप्तपणा, नुसता अलिप्तपणा नाही तर तिरस्कार आहे. म्हणजे राजकारणी म्हणजे काहीतरी गुंड, गुन्हेगार, या पद्धती घाणेरडं असतं राजकारण वगैरे, अशा पद्धती बघ. जोपर्यंत आपण जाणार नाही त्या ठिकाणी, मला सांगा की आज बिहारमध्ये आपण मोठ्या उत्सुकतेने प्रशांत किशोरचा प्रयोग बघून राहिलेलो आहे, किंवा दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने ते करून दाखवलं. असतील दोष त्यांच्यामध्ये, पण आज IT मधली मुलं त्यांनी त्याच्यामध्ये सामावून घेतली, सुशिक्षितांचा एक चांगला पर्याय द्यायचा प्रयत्न केला, कौतुकास्पद आहे हे. आणि म्हणून आम आदमी पक्ष असेल किंवा प्रशांत किशोरच्या प्रयोगाकडे मी खूप गंभीरपणे बघतोय, कौतुकाने बघतोय, की ज्या प्रकारे प्रशांत किशोर आज तरुणांना जोडतोय, तर असे प्रयोग महाराष्ट्रामध्ये का होत नाहीत? म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा घराणेशाहीचा अडसर असल्यामुळं नवे लोक उतरायचाच प्रयत्न करत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की किमान शॅडो कॅबिनेट सारखं सामाजिक कार्यकर्त्यांनी काम करून हळूहळू तरुण मुलांना संघटित करणं
या प्रकारे काम करायला पाहिजे किंवा बाबा आज हे जिंकले म्हणून ते केलं, तर आपण पर्यायाच्या भाषेमध्ये बोलायला पाहिजे असं मला वाटतं. मग मुद्दा शेवटी हा राहतो सर, ह्याला उत्तर काय? घराणेशाहीला मला 2-3 उत्तरं सुचतात. पहिलं उत्तर असं सुचतं की मी सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना आता पत्र लिहिणार आहे. म्हणजे मी भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे 6 पक्ष आहेत आणि राज ठाकरेंना सुद्धा, यांना मी पत्र पाठवण्याची अशी विनंती करणार आहे की तुमचं शीर्ष नेतृत्व घराणेशाहीचं असल्यामुळे माझं पत्र कदाचित हास्यास्पद वाटेल, परंतु 2029साठी तुम्हाला 5 वर्ष तुमच्या हातात आहेत. तर तुम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये पर्यायी नेतृत्व तयार करा, ज्यात तुमच्या पक्षाचा पण फायदा आहे आणि महाराष्ट्राचाही फायदा आहे. तर तुम्ही पर्यायी नेतृत्व तयार करा अशी मी त्यांना विनंती करणार आहे. दुसरा मुद्दा मला असं वाटतं की जनहित याचिकेला घटनेच्या कक्षेत असल्यामुळे न्यायालय स्वीकारणार नाही, पण काही खासदारांकडे, म्हणजे विशेषतः कम्युनिस्ट खासदार असतील, आमदार असतील, यांच्याकडे मी खाजगी विधेयक मांडायची त्यांना विनंती करणार आहे की जसं अमेरिकेमध्ये एका व्यक्तीला 2 वेळा निवडणूक लढवता येते किंवा आपल्या सहकार कायद्यामध्ये सुद्धा अध्यक्ष 2 वेळाच होता येतं तुम्हाला, तर तसं तुम्हाला कुटुंब हे एकक माना, म्हणजे पती पत्नी, मुलगा मुलगी, आणि या कुटुंबाला फक्त 2 वेळाच निवडणूक लढवतील कोणतीही निवडणूक, अशा पद्धतीची घटना दुरुस्ती करा. याचं कारण असं की भारतासारखा इतका प्रचंड देश, या देशामध्ये सगळ्यांना जर नेतृत्वाची संधी मिळायची असेल तर आपल्याला आरक्षण द्यावं लागेल सगळ्यांसाठी, आणि 2-2 वेळा झाल्यानंतर तुम्ही बाजूला व्हा, कारण तुम्ही काही अंतिम नाहीत की तुम्ही लढले नाही तर देश काही रिकामा पडणार नाही, आणि म्हणून अशा पद्धतीचं तुम्हाला कुठेतरी रेष मारून घ्यावी लागेल. तर यासाठी प्रयत्न करावा लागेल. आता आज हे हास्यास्पद वाटलं तरी आज किमान मी अहवालात आकडेवारी केंद्रीकृत झाले, मग सगळीकडे मीडिया किमान चर्चा करते आहे, लोक बोलायला लागतील, आणि काही वर्षामध्ये नक्कीच बदल दिसेल. 29ला नाही दिसेल तर 34ला दिसेल, पण आपण प्रयत्न करत राहू. नक्की. आशेवर जग आहे असं म्हणतात. पण जी लढाई आहे आपल्या सगळ्यांची, सामान्य माणसाची जी लढाई आहे, लढाई हीच आहे की ही लोकशाही अधिक प्रगल्भ व्हावी. या लोकशाहीचा अर्थ लोकांना अधिक कळावा, उमगावा, आणि ही लोकशाही अधिक रुजावी याच्या दृष्टिकोनातून या घराणेशाहीला कुठंतरी आळा बसावा, याच्याबद्दलचं ठाम मत सरांनी आज मांडलेलं आहे. पण जे चित्र या रिपोर्टमधून आलेलं आहे ना, ते आपल्या सगळ्यांना आत्मचिंतन करायला लावणार आहे. प्रत्येक सामान्य माणसाला विचार करायला भाग पाडणारा हा रिपोर्ट आहे, आणि मला आशा आहे की राजकीय पक्षसुद्धा याच्याबद्दल विचार करतील. आशा नक्की आहे. त्यांच्या घरातले सगळं घराणेशाही त्यांनी अगदी रोपट्यासारखी जोपासलेली असली तरी सुद्धा त्यांना ब्लॅकमेल करतायत ना, ते हां, ब्रिटिश धरतायत हां, तेव्हा. किंवा त्याच्यासाठी तरी किमान सामान्य कुटुंबातून, सामान्य माणसामधून काही उमेदवार येतील, काही प्रयोग होतील, आणि जसं यशवंतरावांनी काही प्रयोग म्हणून काही लोकांना संधी दिली, तशा प्रकारची संधी निर्माण होईल, आणि सामान्य माणूससुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, आणि सामान्य माणसाला काही चांगले लोक पर्याय म्हणून सुद्धा पुढे येतील, अशी आशा आपण, मला वाटतं, करूया. आणि याच आशेनं पॉझिटिव्ह नोटवरती मला वाटतं आपण आपला पॉडकास्ट संपूया. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मला वाटतं पुढची काही वर्ष यूट्यूबवर हा पॉडकास्ट लोक बघत राहतील आणि आत्मचिंतन करत राहतील. नक्कीच. हा आशावाद बाळगून मी या पॉडकास्टमध्ये थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. मला एवढं छान वाटलं की या निमित्तानं त्या प्रश्नावर इतकी सविस्तर चर्चा घडल्यामुळं नेमकं काय म्हणायचं आहे आणि त्याचे सगळे अँगल्स नक्कीच आपल्या दर्शकांपर्यंत जातील आणि किमान आत्मचिंतन होऊ शकेल. नक्की. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.